नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण मूग आणि तांदळाचे डोसे पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मुगाला मोड आणून सुद्धा मी हे डोसे बनवणार आहे। तर कसे बनवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे मूग घेतलेले आहेत मी काचेच्या वाटीने 1.5 वाटी हे मूग होतात आणि त्याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ रॅशनचे आहेत, तुम्ही कोणतेही तांदूळ यूज केले तरीही चालेल। तर इथे मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहेत मूग आणि तांदूळ एकत्र मिसळून घेतलेले आहेत। त्याला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवायचं आहे। त्याच्यानंतर पाणी अशा प्रकारे पाण्यात भिजवायचं आहे। तर पाणी जास्त ठेवा, म्हणजे मूग फुलतात, फुलल्यानंतर त्याला पाणी पुरेल असं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर आता हे मी सकाळी भिजत घातले होते, म्हणजे दिवसभर हे भिजलेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त धुवून मी रात्रभर मूग तसेच झाकून ठेवले होते। पाण्यात आपल्याला पूर्ण जे पाणी आहे त्याच्यातलं काढून टाकायचं आहे आणि तसेच आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। आपल्याला कापडामध्ये बांधून वगैरे ठेवायची काहीच गरज नाही। तुम्ही बांधून ठेवण्यापेक्षा चांगलं धुवायचं, त्याच्यात बिलकुल पाणी ठेवायचं नाही, चाळणीने पाणी चाळून पूर्ण काढायचं आणि जशास तसे मूग आपल्याला झाकून रात्रभर ठेवायचे आहेत। तर पाहू शकता एका रात्रीमध्ये इतके मोड असे फुटलेले आहेत। तर छान असे मोड फुटलेले आहेत। आपल्याला आता ह्या मुगाला छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर इथे तांदूळ आणि मूग मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता पाणी घालायचं आहे आणि डोश्याचं बॅटर कसं असतं त्या बॅटरसारखं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी सगळं जे आहे मूग आणि तांदूळ ते मिक्सरला लावून त्याचं बॅटर बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे, पाहू शकताय तुम्ही। असं आपल्याला मिक्सरला लावून पाणी टाकून करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी सगळे जे मूग आहेत ते मिक्सरला लावून अशा प्रकारे एक बॅटर बनवून घेतलेलं आहे, मूग आणि तांदूळ। तर पाहू शकताय आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। याला जास्त वेळ थांबायची गरज नाही। फक्त तुम्ही सकाळी जे भिजत घातल्यानंतर फक्त रात्रभर आपल्याला तसं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जे ह्याचा नाश्ता तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता। तर आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। तर मीठ थोडंसं जास्तच घाला, थोडंसं चवदार लागतात मिठामुळे। तुम्ही मूग वाटताना त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, कोथिंबीर किंवा लसूण वगैरे काही तुम्हाला आवडेल ते घालू शकता। तर इथे मुलं खाणारे आहेत म्हणून मी काहीच घातलेलं नाही। तर डायरेक्ट मी मूग आणि तांदूळ पाणी टाकून मिक्सरला लावून त्याचं बॅटर बनवून घेतलं होतं। त्याच्यानंतर गॅसवर एक मी डोसा तवा ठेवलेला आहे, त्याला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर एक पळी मी असं बॅटर टाकून घेतलेलं आहे तव्यावर आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूवार अशा प्रकारे पसरवत जायचं आहे। तर आपल्याला मधोमधून अगोदर पसरवत नेत आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय डोसा मस्त असा पसरला गेलेला आहे। आता ह्या डोस्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की खालून छान असा भाजला गेलेला आहे, त्याचा थोडासा कलर चेंज वाटतो, तर तोपर्यंत आपल्याला डोस्याला हलवायचं नाही। तर इथे मी डोसा कोरडा होतोय म्हणून काय करायचं आहे, आपल्याला तेल टाकायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकू शकता, मुलांना तेही चांगलंच आहे। तर इथे मी तेल अशा प्रकारे ग्रीस करून घेते, म्हणजे आपला डोसा जो आहे कोरडा होणार नाही। तर आता छान डोसा खालून जो आहे भाजल्या गेलेला आहे, तर वरून दिसतोय पहा थोडासा भाजल्या गेला आहे, म्हणून आता मी याला काढून घेणार आहे। तर आपल्याला ज्या आकारामध्ये तुम्ही गोलही बनवू शकता किंवा अशा प्रकारे मी जसं बनवलं तसाही डोसा तुम्ही काढून घेऊ शकता। कुरकुरीत डोसा होतो। डोसा कसा असतो आपला तांदळाचा, तशाच प्रकारे हा कुरकुरीत होतो आणि चवीलाही भन्नाट लागतो। आणि हे आपल्या शरीरासाठी प्रोटीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मुगामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं। त्याच्यामुळे तुम्ही सकाळी हे नाश्ता तुमच्या मुलांना देऊ शकता। त्यांना कळणारसुद्धा नाही की ज्यांना मूग आवडत नाही त्यांना कळणारसुद्धा नाही की याच्यामध्ये मूग आहेत। तर अशाच प्रकारे मी दुसरा पण जो आहे डोसा बनवून घेतलेला आहे आणि तो पण छान असा सेट झालेला आहे। पाहू शकताय आता समजते आपल्याला की खालून डोसा छान भाजला गेलेला आहे, म्हणून आता आपल्याला याला काढवून घ्यायचं आहे। तुम्ही दोन्ही साईडने भाजू शकता, पण मी दोन्ही साईडने भाजलेलं नाही, एका साईडने डोसा भाजलेला आहे। दोन्ही साईडने भाजायची काहीच गरज नाही, कारण मस्त डोसा एका साईडने खरपूस असा भाजला गेलेला आहे। तर ह्या डोस्याला पण मी आता साईडला काढून घेतो। पाहू शकताय किती कुरकुरीत झालेला आहे आणि तांदूळ नक्की टाका, तांदळामुळे डोस्याला कुरकुरीतपणा येतो। जर नाही टाकले तांदूळ तरी चालेल,
तुम्ही निव्वळ मुगाचेही बनवू शकता, पण तांदळामुळे कुरकुरीतपणा येतो आणि मुलांना कसं कुरकुरीत आवडतं आणि कसा जाळीदार असा डोसा झालेला आहे, तर खूप छान चवीला लागतो। नक्की ट्राय करा एकदा तुम्ही जर बनवला नसेल कधीतरी। तर आता इथे मी सर्व केलेला आहे। तर शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, त्याच्यासोबत तुम्ही मुलांना कॅचअप सोबत देऊ शकता। लहान मुलांना कॅचअप खूप जास्त आवडतो, म्हणून त्यांना कॅचअप सोबत देऊ शकता। तर पाहू शकता किती कुरकुरीत डोसा झालेला आहे आणि चवीलाही खूपच छान झालेला आहे। माझा मुलाला घरी नाश्त्यालाही खाल्ला त्याने आणि मला म्हणत होता, मम्मी माझ्या टिफिनला पण दे, त्याला इतका आवडला। तर तुमच्याही मुलांना नक्की आवडेल, एकदा करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।